अरे अरे हॅलो, काय चालू आहे? काय घरीच बसला हो का? लेकरं सांभाळायला. लेकरं सांभाळायला. बर आमची ड्युटी आता काय, लेकरं सांभाळायची ड्युटी आहे आमच्याकडे सध्या. बर बर बर. आणि आजी फार मोसत बसले. मला नेहला असतं तर मी सांभाळत होती लेकरं. मायो तुला कोण आणला गेले? काय करावं, नेहला असतं तर लेकरं सांभाळत होते. तुला कोण नेना गेले पुण्याला, आहे का नाही? पुण्याला कोणी नेईना झाले मला. तुझ्याकडे गाडी आहे माय, तुझ्याकडे ड्रायव्हर आहे. माझ्याकडे गाडी आहे, ड्रायव्हर आहे, सगळं खरं आहे. फार मौसत बसून एन्जॉय करायलीस. हा, लेकरं बाळी तुम्ही सांभाळायला, म्हणजे आजीचं काम आम्ही करायला इथं. आणि लोक मला वरून म्हणाले तर मम्मीला कसं, तुमची आजी कसं काय नाही सोबत म्हणाले. तर आजी काही तुम्ही काही भांडण केला होता आजी संग? अरे एवढं करायचं का? मम्मीला असेल की भांडण केलं का म्हणायचं का? म्हणला गेले तर पण म्हणत असतील, तेच तिला वाटत असेल. त्याचं लेकरं कोणीच कसं सांभाळणं म्हणत असते ना. ह्याचं लेकरू कुणीच कसं सांभाळला गेले. पण आता आमची आजी चिल मारायला, आता आम्ही काय सांगा, कसं सांगा त्याला. चिल मारले. आजी आमची कुठं आहे, फार्म हाऊसला आहे. आणि आम्ही दोघं बसलो हो का इथं हे करीत. दोघं बाता ठोकाला आणि आजीला फोन लावाला. आज तुझं अंगाई गीतचं गाणं बघूनच झोपलं होते. किती दिवस झालं गाणं ऐकायला मिळालं नसेल तसलं, आहे का नाही? किती दिवस झाले याला गाणं ऐकायला मिळालं नाही. आता 21 तारखेपर्यंत आम्ही अडकलो. 21 तारखेला आम्ही लगे येणार आहोत तिकडे. बरं बरं. किती राहिलेत आता? 10-12 दिवस राहिलेत का? 10-12-13 दिवस. 10-12 दिवस राहिले. बघ आजीला म्हणाव, आजी कुठं आहेस म्हणाव तू. मी जेव्हा आले नव्हते तेव्हा पप्पाला मम्मीला काय म्हणलीस म्हणाव, मी सांभाळते लेकरं तुमचे, तुम्ही फक्त करा म्हणलीस म्हणाव. आणि आता आजी तू कुठं आहेस म्हणाव. मम्मी पप्पाला चकवलीस का म्हणाव. गाडीवर बसून येते आता. गाडी तुझी पंक्चर झाली होती की. दुरुस्त करून आज आता आमचा 3रा दिवस आहे, 3रा पेपर आहे आज. किती राहिले पेपर? किती आहेत? 21 तारखेला लास्ट पेपर आहे. बर. 21 ला निघायचं का 22 ला? कधी निघणं होतं की काय नाही की काम खराबदलं वाटोळ होऊन जाते. बरं घेऊन या अजून परत. रजिस्ट्रारचे आणि असिस्टंट कमिशनरच्या बॅचचे काही रेकॉर्डिंग राहिले, त्याला 10-1 दिवस तरी लागणार आहेत. म्हणजे एक खट्या जोरात रेकॉर्डिंग करावं लागणार. हे जरा काहीच काम करत नाही गेले. आता ह्याची माया आली की तुझं काम चालू कर जाय आता. तसंच काहीतरी करावं लागणार आहे. संध्याकाळी काय व्हायला, रेग्युलर लाईव्ह लेक्चरच व्हालेत. मग रेकॉर्डिंग करायला दुसरं पाणी पाहिजे जाय, त्याला जेवाय द्या जाय. ते पाणी पाजवायला, जेवाय द्यायला, सगळंच करायला. बाटलीनं दूध प्याले का आता? बाटलीनं दूध प्याले. दूध पिणार पिणार दूध पाहिजे ना मला. ते सरलेक खाते, ते ड्रायफ्रुट्स वगैरे करून ठेवले. ते ड्रायफ्रुट्स ते खात राहते ना. पाणी पाजून बघतो जरा, कुरकुर करायला. पाणी पाजवावं लागते ना. ते गिलासानेच पिते पाणी डायरेक्ट. बाटली पिटली लागत नाही, गिलासानेच पिते. पिताना एक ठसका लागते म्हणजे लागते त्याला. ते आधी ते फिल्टर वाजते की, ते पाणी घेतल्यावर फिल्टर लगेच चालू होते की पाणी भरायला. त्याला ते पाणी ते वाजल्याला बघितल्याशिवाय पाणीच पित नाही. आधी ते फिल्टरचं वाजल्याला बघते, मग पाणी प्यायला चालू करते. धर इकडे बघ.
काय करा लगेच कर इथे वरून बी चालून खालून बी चालू अगं अरे अरे बोल आपल्या आजीला बोल आव म्हणा नाही हो इकडे झटपे काय झाली काय काय चालू आहे मैत्रीच्या मनावर झोपते का काय की आता सकाळी झोपणच गेलं तू तुझं ते गाणं रेकॉर्ड केलं लावलं ते गाणं चाललं असेल बघ 2-3 मिनिट हां 2-3 मिनिटातच झोपी गेलं उगं तेच म्हणलं आजीची गवळण ऐकून लय दिवस झाले होते ते गवळण ऐकलं ऐकलं झोपी गेलं लगेच काय होतं ते लेकराचे गाणे होते का हा बोल आजीला बोल मैथिली म्हणलं की नुसतं हसते तू तुझा आवाज ऐकला की मला काय लांब आणलं अजून एकदा म्हण की मैथिली मोठ्यानं म्हण तो ए आजी म्हणा आजी नाही लाच झालाय आता काय करू आमचा बी गाणं लाव झोकाते जरा हा तसं करावं लागलं काहीतरी गाणं म्हण बघायला म्हण मोबाईल जवळ धरून म्हण जरा मोठ्यानं म्हणते जरा हा रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळासाठी देव हिंदे पाठोपाठी रामने भक्त साठवला हरी प्राप्ती उपाय धरावे संताचे ते पाये येणे साधती साधन हॅलो हा झोपलाय म्हणू का मन पुरी करू बस झालं का झोपलं की झोपले हा चांगला पटका बसालाय बाबा तेव्हा झोपलो होतं जरा लय वेळ उठल म्हणलं लगेच म्हणून चल दे म्हणलं उगं काही नाही अजून गरज लागेल तेव्हा फोन लावा अजून म्हणते गाणे काही नाही हे किंमत आजीची अशी राहते म्हणजे हे टेक्निक आजीची टेक्निक राहते का बरं 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 चालतंय मग काही नाही करतो काम तेवढंच आता राहिलेले बरं बरं करा हलवीत राहा झोका सारखा हां जरा बाजूला बसूनच करतो हा जरा तिच्या जवळच बसून झोका हलवीत राहा बरं 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 हो का हो हो म्हणून आजी महत्वाची राहते तर आम्हाला काय झालं नाईलाज झाला आहे आजीची अँजिओप्लास्टी झाली मग अँजिओप्लास्टी झाल्यामुळे आजीला थोडं जरा आराम करायला सांगितले त्यामुळे आजी आमच्या गावाकडे फार्म हाऊसवर आहे म्हणजे आजीची तिथे चांगली सोय आहे तशी असं काही नाही किंवा आजी सोबत राहा म्हणजे आजीची सोय नाही आहे ठीक आहे म्हणजे आमच्या घरी तिथे दुसरे 2-3 माणसं कामाला आहेत ते 3 माणसांमुळे आजीची चांगली सोय आहे तिथे आणि आजीला दुसरं लेकराला उचलायचं नाही आहे किंवा म्हणजे स्वतःला जास्त स्ट्रेस द्यायचा नाही आहे त्याच्यामुळे आम्ही असं केलं की म्हणजे कुठली आपली किती जरी अडचणी असतील म्हणजे बऱ्याच वेळेस आपलं असं होतं की आपल्या लेकरांना सांभाळलं पाहिजे आपल्या आईवडिलांनी म्हणून आपण त्यांच्यावर दबाव टाकतो ठीक आहे हे लेकरांना सांभाळणं किती मोठं काम आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे
ठीक आहे. म्हणजे आपल्याच्यानंच ते होईना गेले. एक तर तुम्हाला पण मोठं केलंच नाही आईवडिलांनी, तुम्हाला मोठं करा, तुमचे लेकरं बाळ मोठं करा, त्याने काही गुत्त घेतलं का? ठीक आहे. जे काही जिम्मेदारी आपली आहे ती आपण पण केली पाहिजे आणि आयुष्यामधला काहीतरी वेळ त्यांनासुद्धा थोडासा आरामाला आपण दिला पाहिजे. ठीक आहे. या हेतूनं काही दिवस झाला आमची आजी गावाकडे आहे आणि आईला नाही आवडत. आता हे कोंडोडा जो तुम्हाला दिसतोय ते, ठीक आहे, हे आपलं खोपा आहे. हे फ्लॅट म्हणजे काही वेगळं काही नसतं, खोपाच राहतोय. ह्या खोप्याच्या मधल्यामध्ये राहावं लागतं. गावाकडे 1 एकरचा फार्म हाऊस आहे, मस्त फिरायला जमतं, सगळे गाव ओळखीचं आहे. गावामध्ये कुणाला आई जाऊन बोलू शकते. थोडं काही झालं की थोडं गावातले लोक 2-4 लोक येऊन बसतात आईसोबत गप्पा मारायला. ही सगळी फॅसिलिटी इथे पुण्यामध्ये नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आईचं इथं मने लागत नाही. आणि आईला कधी जरी पुण्याला यायचं असेल ना, तर म्हणजे गावाकडे आईकडे स्वतःची गाडी आहे, ड्रायव्हर आहे, सगळं काही आहे. आई कधी पण येऊ शकते, कधी पण जाऊ शकते. तिच्या मनावर आम्ही ते सगळं मोकळं सोडलेलं आहे. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभारी. आणि हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे ज्यावेळेस आता हे लेक्चर्स आमचे थोडे जरा कमी होतील, त्यावेळेस आपले ट्रॅव्हलिंगचे पण व्हिडिओ येतील. मग त्यावेळेस तुम्हाला ते सगळे तुम्हाला पूर्ण भारतभर फिरवणार आहेत आपण. एक मोठं सरप्राईज पण आहे तुमच्या सगळ्यांसाठी. ते सरप्राईज पण तुम्हाला या 23 मेला लक्षात येईल, म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. ठीक आहे. ते सरप्राईज समजून घेण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.